चला नमस्कार. तुम्ही हिंगोली जिल्ह्याचे असताल तर पोलीस पाटील भरती फक्त शेवटचा उद्याचा दिवस आहे. म्हणजे 26 तारीख तुमची शेवटची आहे फॉर्म भरायला. तुम्ही अजूनही पोलीस पाटीलचा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या. तुमचे काही प्रश्न असतील पोलीस पाटीलच्या संदर्भामध्ये आपला नंबर आहे, तुम्हाला एक पट्टी दिसते चालताना, या पट्टीमध्ये नंबर आहे. नंबरला काय करायचंय, कॉल करायचा किंवा व्हॉट्सअपला तो प्रश्न विचारा, तुम्हाला माहिती दिली जाईल. हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती. ठीक आहे. आता संपूर्ण तुमचं वेळापत्रक जर पाहिलं असेल तर इथं तुमचं वेळापत्रक दिलेलं आहे. बघा, उद्याचा 12 जानेवारी पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली होती. तुमची शेवटची तारीख आहे इथं जर पाहिलं असेल तर 26 जानेवारी, ती रात्री 11:59 तुम्हाला फॉर्म भरायचा. अजून नसेल भरला तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. ठीक आहे. 29 जानेवारी 2026 संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं होतं तुमचं पात्रता यादी, संपूर्ण डिटेल दिलेली आहे. आपल्या अगोदरचे व्हिडिओ सुद्धा बघून घ्या. आणि पोलीस पाटील जर तुम्हाला व्हायचं असेल तर लक्षात ठेवा, हे बॅनर तुम्हाला दिसते. ठीक आहे. 990 रुपये फीस आहे. जर तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल तर फक्त 990 रुपये याच्यात तुमचा संपूर्ण सिलेबस घेतला जाणार आहे. लेखी परीक्षा 80 मार्काची आहे. 20 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू, असं 100 मार्काचं तुमचं फायनल सिलेक्शन होतं. मराठीमध्ये श्री अकॅडमी टाका, प्ले स्टोरला जाऊन अशा प्रकारे लोगो आहे, डाउनलोड करा, किंवा हा आपला नंबर आहे 9552625563, या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवा. तुम्हाला या प्रकारचं बॅनर किंवा आपलं अकॅडमी आहे श्री लिंक पाठवली जाईल. ॲप डाउनलोड करून घ्यायचं, फीस भरायची, त्याचा व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. संपूर्ण डिटेल माहिती प्लस सराव प्रश्न घेतले जाणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये आज घडीला 257 प्लस पोलीस पाटील आपल्या बॅच झालेले जे रुजू आहे. तुम्हाला जर व्हायचं असेल हिंगोली पोलीस पाटील तर आजच बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. आता संपूर्ण तुमचं वेळापत्रक जर पाहिलं असेल इथं तर 26 जानेवारी या दिवशी शेवटची तारीख आहे. त्याच्यानंतर डिटेलमध्ये तुमचं हॉल तिकीट कधी येणार आहे बघा. हॉल तिकीट येण्याची तारीख आहे 4 फेब्रुवारी 2026 पासून तुम्हाला तुमचं हॉल तिकीट तुमच्या अकाउंटवर उपलब्ध असेल. आपल्या चॅनलला फॉलो करा, इथं सुद्धा तुम्हाला त्या संदर्भात माहिती दिली जाईल. आणि हॉल तिकीट घेताना एक महत्त्वाची सूचना म्हणजे हॉल तिकीट कसं पाहिजे, रंगीत काढायचे, त्याची प्रिंट कलरमध्ये काढायची आहे. मूळ फोटो ओळखपत्र अनिवार्य आहे. जो तुम्ही फोटो लावलाय तोच ओळखपत्र असणं गरजेचं आहे. केंद्राची माहिती व्यवस्थित वाचायची. तुमचं परीक्षा केंद्र कुठं आहे तर हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचं परीक्षा केंद्र येणार आहे. पण ते कुठल्या ठिकाणी आहे वेळेवर व्यवस्थित पोहोचायचं. त्यानंतर जर पाहिलं असेल तर लेखी परीक्षा तुमचा पेपर प्रत्यक्ष 8 तारखेला आहे. 8 फेब्रुवारी 2026 ला पेपर आहे. कधी असणार तुमचा, सकाळी 11 ते दुपारी 1:30 या दरम्यान तुमचा पेपर आहे. केंद्रावर तुम्हाला पोहोचवायचे सकाळी 10 वाजेपर्यंत, अत्यंत आवश्यक 10 पर्यंत तुम्ही केंद्रावर पोहोचा. त्यानंतर परीक्षा शुल्क, तुम्ही ज्याने कोणी फॉर्म भरला नसेल तर ओपन मध्ये असाल तर तुम्हाला फीस आहे 1000 रुपये. तुम्ही कास्टमधून फॉर्म भरणार असाल तर 800 रुपये फीस आहे. त्यानंतर माजी सैनिक असाल तुम्ही फॉर्म भरणार, त्यांना फीस माफ आहे, फीस कुठल्याही प्रकारे नाही. अर्ज भरताना केवळ ऑनलाईन पेमेंटद्वारे शुल्क स्वीकारले जाणार आहे. ऑनलाईनच करायचं आहे. फॉर्म सुद्धा ऑनलाईनच आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी आपल्या नंबरला संपर्क करायचा आहे, व्हॉट्सअपला हाय पाठवायचं. हिंगोली जिल्हा आपली लिंक तुम्हाला पाठवली जाईल. त्याच्यानंतर बघा 8 फेब्रुवारीला तुमचा पेपर आहे आणि 8 फेब्रुवारीला पेपर झाला की पेपरची आन्सर की येणार. त्याच्यानंतर 9 फेब्रुवारीला काही प्रश्न असतील त्यांनी चुकीचे उत्तर दिले असतील ती मी तुम्हाला सांगेन आन्सर की आल्यानंतर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 9 फेब्रुवारीला तुम्हाला आक्षेप नोंदवायचे काही हरकती असतील, एखादा प्रश्न चुकीचा दिला असेल किंवा पर्याय चुकीचा असेल तर 10 फेब्रुवारीला तुमचा निकाल घोषित केला जाणार आहे. आणि 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान तुमची प्रत्यक्ष मुलाखत असणार आहे. लवकरात लवकर आजही अजूनही तुम्ही बॅच जॉईन नसेल केली तर बॅच जॉईन करून घ्या. त्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. कोणकोणते कागदपत्र अनिवार्य आहेत तर लक्षात ठेवा. तुमचे शैक्षणिक दाखला म्हणजे 10वी असेल, 12वी असेल, कोणाचं पदवी झालं असेल किंवा कोणाचं पदव्युत्तर पदवी झालं असेल ते डॉक्युमेंट, ओळख पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र चालणार आहे. त्यानंतर आरक्षण पुरावा, तुम्ही जर कास्टमधून फॉर्म भरला असेल तुमचा कास्ट सर्टिफिकेट, त्यासोबत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, SC ST EWS आणि ओपन जर सोडले तर बाकी सगळ्या नॉन क्रिमिनल लागते. ठीक आहे. परीक्षा केंद्रावर शिस्त सांगितली व्यवस्थित जा, 1 तास अगोदर परीक्षा केंद्रावर जा. ही संपूर्ण माहिती आहे हिंगोली जिल्ह्यासाठी आहे. आणि तुम्ही अजूनही आपली बॅच जॉईन असेल केली तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. त्याच्या संपूर्ण बेसिक व्हिडिओ दिलेला आहे, सिलेबस, आणि त्यासोबत आजपासून मागचे झालेले सराव प्रश्न सुद्धा घेणं सुरू आहे. या नंबरला 9552625563 थोडासा मोठा नंबर करतोय, हा नंबर लक्षात ठेवा. गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा, व्हॉट्सअपला हाय पाठवा. ओके. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. त्यासोबत जर तुम्ही हिंगोली जिल्ह्यात असाल, आपला व्हिडिओ बघत असेल तर सगळ्या हिंगोलीकरांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. ठीक आहे. थांबतो.